छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून एक संतापजनक आणि माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील जरंडी गावात एका 80 वर्षीय वृद्ध महिलेवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे। मिळालेल्या माहितीनुसार 5 मार्च 2026 रोजी रात्री सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली। पीडित वृद्ध महिला आपल्या घरी एकट्या असताना 54 वर्षीय आरोपी शेख रमजान शेख मोहम्मद याने घरात घुसून त्यांच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे। या घटनेनंतर परिसरात प्रचंड संताप व्यक्त केला जातोय। पीडित महिलेच्या तक्रारीनंतर सोयगाव पोलीस ठाण्यात आरोपी विरुद्ध भारतीय न्याय संहिता BNS कलम 64(1) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक आरेकर करत आहेत। या धक्कादायक घटनेमुळे सोयगाव तालुक्यात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे। दरम्यान आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जाते आहे। या प्रकरणातील पुढील अपडेट्ससाठी पाहत रहा सुदर्शन मराठी। अतिशय निर्गुणपणे अतिशय म्हणजे मनाला लज्जा वाटेल अशी घटना या जरंडी तांड्यामध्ये घडलेली आहे। एका 80 वर्षाच्या महिलेवर अत्याचार एका माणसाकडनं करण्यात आला आहे आणि त्याचा निषेधार्थ म्हणून आम्ही आज पोलीस स्टेशनला आलो आहोत। येणाऱ्या 12 तारखेला आम्ही समस्त बंजारा बांधव आणि हिंदू बांधवांच्या माध्यमातून सोयगाव बंद आणि मोठं जनआंदोलन करण्याचा आम्ही इशारा इथल्या प्रशासनाला देत आहोत। या सोयगाव तालुक्यामध्ये आतापर्यंत मागच्या हनुमंतखेडा येथे ही घटना घडली होती, त्यानंतरही आज या सोयगाव तालुक्यामध्येच घटना घडलेली आहे। मित्रांनो, सर्व महाराष्ट्रातल्या मला समाज बांधवांना आवाहन करायचं की वारंवार एकच समाज आणि एकाच समाजाची कुठंतरी मानहानी करण्यासाठी कुठंतरी त्यांच्या समाजाचा कोणी वाली नसल्यामुळं त्या समाजावर जिहादी वृत्तीच्या या हरामखोर प्रवृत्तीच्या माणसानं एवढा मोठा अत्याचार केलेला आहे। त्यामुळं त्या माणसाला फाशीची शिक्षा तर झालीच पाहिजे, परंतु ही प्रवृत्ती कुठेतरी खेचली गेली पाहिजे आणि यापुढे अशा घटना घडू नयेत त्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये या सोयगाव नगरीमध्ये आम्ही मोठ्या जनसंख्येने येऊन आम्ही जनआंदोलन करणार आहोत। आणि तमाम माझ्या सोयगाव तालुक्यातील बांधवांना विनंती आहे की त्या दिवशी सोयगाव या शहरामध्ये सोयगाव तालुक्यामध्ये कडकडीत बंद पाळावा आणि आमच्या या आंदोलनाला सहकार्य करावं असं मी सर्व सोयगाव बांधवांना विनंती करतो। आणि प्रशासनाला मला तुमच्या माध्यमातून इशारा द्यायचा आहे की अशा ज्या प्रवृत्ती आहेत यांना वेळीच जर नाही ठेचलं तर नक्कीच येणाऱ्या भविष्यात जसं हनुमंतखेडा झालं, काल जरंडी तांडा झालं, यानंतरही एखाद्या तांड्यावर कोणाचा तरी बळी जाईल। त्यासाठी प्रशासनानं वेळीच याची दक्षता घेऊन आम्हाला या गुन्ह्यामध्ये योग्य न्याय मिळवून द्यावा ही अशी अपेक्षा मला। नमस्कार। 5 तारखेला जरंडी या ठिकाणी 80 वर्षीय वृद्धेवर बंजारा समाजातील हिंदू महिलेवर जो एक जिहादी वृत्तीच्या इस्लाम समाजातील त्या जिहाद्यानं जो अत्याचार केलेला आहे, बलात्कार केलेला आहे 80 वर्षीय वृद्धेवर, त्याच्या निषेधार्थ येत्या 12 तारखेला गुरुवारी आपण सोयगाव तालुक्यामधील समस्त सकल हिंदू समाज आणि बंजारा समाज या सर्वांनी एकत्रित येऊन या प्रवृत्ती ठेचून काढण्यासाठी आपल्या सर्वांना एकत्र येऊन या गोष्टीचा निषेध करण्यासाठी सकल हिंदू समाज म्हणून आपल्याला एकत्र यायचंय। आणि त्यासाठी मी आपल्या सकल हिंदू समाजाला आवाहन करतो, येत्या 12 तारखेला आपण या सर्व गोष्टीच्या निषेधार्थ आपण त्या नराधमाच्या निषेधार्थ आपण या ठिकाणी एकत्र येण्यासाठी सर्वांना आवाहन करतो। आपण सर्वांनी 12 तारखेला सोयगाव नगरीमध्ये सोयगाव कडकडीत बंद ठेवून या मोर्चामध्ये सहभागी व्हावं एवढी अपेक्षा व्यक्त करतो आणि आवाहन करतो।